नमस्कार, मी राजेंद्र उंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये टॉक विथ राजेंद्र हा शो जेव्हा आम्ही सुरू केला महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं, त्याची चर्चा इतकी झाली की फक्त आम्ही राजकारणीच लोक चर्चेमध्ये घेत नाही आहोत. राजकारण्यांवरती इन्फ्लुअन्स करणारे, प्रभाव टाकणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले अभ्यासू, तज्ज्ञ, विचारवंत यांना देखील आम्ही बोलतं करतो आहे. आणि राजकारण्यांच्या बरोबर जेव्हा पक्षांच्या उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या, तर त्या पलीकडे जाऊन पक्षातून जेव्हा डावललं जातं अशा अपक्ष उमेदवारांनी देखील स्वतःहून सांगितलं की आम्हाला याच्यात बोलायचं आहे, या शोमध्ये यायचं आहे आणि आमची मतं आम्हाला स्पष्टपणे मांडायची. त्यामुळे मी आत्ता पोहोचलो आहे ठाकुर्लीतल्या चोळेगाव प्रभाग 20B मध्ये. माझ्यासोबत माझे नगरसेवक आहेत, दोन्ही पण श्रीकंठ चौधरी आहेत आणि प्रमिलाताई आहेत. दोघांनी आलटून पालटून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आज रिक्षा दिसते, त्याच्यापूर्वी मी तुमच्याकडे ऑफिसच्या बाहेर भाजपचं चिन्ह पाहिलं होतं. असं का घडलं आता? हे बघा, 1995 साली माझं हिच्याशी लग्न झालं हां, आणि भाजपाशीही लग्न झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अच्छा. कारण एक पहिली इलेक्शन होती 1995ची. त्या इलेक्शनला कार्यकर्ता म्हणून कार्य करायला सुरुवात केली हां, आणि त्या इलेक्शनच्या नतीजे जे आले हां, त्याच्यामध्ये शिवसेना सीट ही थम्पिंग मेजॉरिटीने पहिल्या नंबरला आली आणि भाजपाची सीट 4थ्या नंबरला आली 464 मतदान घेऊन. तेव्हा शिवसेना राज्यात सत्तेत होती. यस, सत्तेवरती होती आणि सगळीकडे शाखा प्रमुख हे ते सगळं बोलबाला होता त्यांचा. वातावरण, झेंडे बिंडे, शिवजयंती वगैरे सगळं होतं. भाजपचं कुठेही आमच्या प्रभागामध्ये साधं बोर्ड नव्हता, कार्यकर्ता नव्हता, काही नव्हता. आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली कार्याला. पहिल्या इलेक्शनला आमच्या उमेदवाराचं काम केलं. 1997 साली आमच्या वरिष्ठांनी मला वार्डाध्यक्ष म्हणून नेमलं आणि तो तिथून जो झंझावाताने मी काम सुरू केलं. 3 वर्षांनी 2000 साली जेव्हा निवडणूक आली आणि पक्षाला तसा पर्याय नव्हताच, मीच काम केलेलं. मला तिकीट दिलं गेलं आणि लोकांनी मला निवडून दिलं आणि मग तेव्हापासून भाजपचं काम करतोय. ते आज तगायत 30 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा तन मन धनाने काम करतोय. माझं करिअर BE सिव्हिल, आय एम अ BE सिव्हिल अँड ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनियर, ऑल्सो डिप्लोमा होल्डर इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तेव्हापासून मी हे जे कामाला सुरुवात केली पक्षाला, मी माझं स्वतःचं करिअर वाऱ्यावर सोडलं, स्वतःचं प्रपंच वाऱ्यावर सोडलं आणि जिथे पक्षाला पूर्ण वाहून घेतलं आणि जिथे भारतीय जनता पार्टीचा असं बालेकिल्ला असा जो रस्त्याच्या पलीकडे होता, संघाचा बाले आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला रस्त्याच्या पलीकडे, इकडे ग्रामीण भाग होता सगळा. परंतु अशा खडकाळ भागामध्ये, दगडांमध्ये आम्ही आमच्या कष्टाने कमळ फुलवला आणि तो फुलवत ठेवला 4 वेळा कंटिन्युअस, अर्थात जनतेच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्याने. पण ताई, असं का घडलं आता की तुम्हाला अचानक साथ सोडावी लागली की पक्षाने तुमची साथ सोडली? आता जे घडतंय राजकारण, जसं आता माझ्या मिस्टर बोलले, 95 साली त्यांनी माझ्याशीही लग्न केलं आणि पक्षाशीही लग्न केलं. पण ही खरी वस्तुस्थिती आहे की जेव्हा त्यांचं लक्ष ते पूर्ण म्हणजे झोकून दिलं होतं त्यांनी राजकारणामध्ये पूर्ण. स्वतःच्या मुलांचं ॲडमिशन घ्यायला ते काय दुसऱ्यांसाठी ॲडमिशन घ्या, हे घ्या, पण त्यांच्या मुलांचं ॲडमिशन घ्यायला ते कधी गेले नाही. इतका पक्षाला त्यांनी वेळ दिला. घरी कधी सगळं पक्षाला. आणि आमची एवढी कामं आहेत पूर्वीपासून, म्हणजे 25 वर्षापासून. आपलं समजा मराठी शाळा आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं बांधकाम केलं आहे. परत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी हे हॉल आम्ही बांधून दिलं आहे. ते पण पूर्ण एकदम कमी व्याजदरात आम्ही बांधून दिलं आहे. नवीन जिम उपलब्ध करून दिली, ते पण कमी दरात उपलब्ध करून दिली. आणि रेल्वेची पण एवढी कामं आमची सुरू केली आहे, म्हणजे रेल्वेची एवढी कामं केली, रेल्वेची जागा एवढी कामं सुरू म्हणजे केली, उपोषणं केली. आणि त्या उपोषणामुळेच म्हणजे एवढे आमचा स्टेशन परिसर तुम्ही बघताय, त्यामुळेच चांगलं घडलं आहे. आणि कोरोना काळात पण आपण एवढी कामं केली, धान्य वाटप केलं, लसीकरण केलं. असं म्हणजे एवढे ह्या कामाच्या आधारावरच आम्ही सांगतो का आम्हाला तुम्ही का हे म्हणजे हे केलं. असं आहे, आम्हाला आमचा स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान आम्ही म्हणजे कुठे हे करणार नाही आहे. बरोबर. म्हणजे आम्ही एवढं सगळं केलं असताना पण आम्हाला कुठेतरी अपमानजनक, अन्यायकारक वागणूक मिळत राहिली, पुरेसा निधी दिला गेला नाही आणि असं कुणकुण लागलेली की आता आम्हाला मिळणारच नाही. आणि जे शंका होती तेच खरे ठरलं.
अचानकपणे काय एका दिवसात कोणी उमेदवार इकडे येत नाही, त्याच्यासाठी महिने काही महिन्याची तयारी असते. बरोबर. आणि ते आम्हाला माहीत होतं ना, एवढे वर्ष राजकारणात काढल्यानंतर थोडं तरी त्याच्यातलं कळतं ना, आकलन होतं ना. बरोबर. आणि मग तेच झालं, आम्ही आमची फॉर्मची तयारी केलेली सगळी. इनफॅक्ट आम्हाला तर असं म्हणजे गुंडाळण्याचा प्रयत्न केला गेला शेवटच्या 2 दिवसाआधी की तुमच्याकडे पक्षश्रेष्ठी येणार आहेत, पक्षश्रेष्ठींनी असं निर्णय घेतला की तुमचाच विचार करणार म्हणून, म्हणजे आम्ही कुठेतरी दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून आणि तिकीट भरू नये म्हणून. आणि आम्हाला गाफील ठेवण्यासाठी आम्हाला फक्त सांगितलं गेलं की पक्षश्रेष्ठी तुमच्याकडे येणार आहेत. परंतु अशा याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला नाकारलं तेव्हा तुमच्याकडे दुसराही ऑप्शन होता भाजपच्या बरोबर शिवसेनेचा. होतं. तुम्ही तो का निवडला? नाही, कारण काय माहीत आहे का, आम्ही सुरुवातीपासून एका विचारसरणीला जोडलं गेलो होतो. हिंदुत्वाच्या विचारसरणीला जोडून आम्ही केंद्रामध्ये तेव्हाचे वाजपेयी जी असतील, अडवाणी जी असतील, मुरली मनोहर जोशी जी असतील आणि इथले स्थानिक राम कापसे साहेब असतील, अच्छा. जे साधेपणाचं प्रतीक. हो. रामभाऊ माळगींना मी कधी बघितलं नाही, पण मी त्यांचं ऐकलंय की ते धोतर वगैरे बघून इथे पुण्याहून इथे लढायचे आणि जिंकायचे. आणि अशा लोकांना, विभूतींना बघून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही आमचं सगळं सोडून आणि ह्याच्यामध्ये शिरलो आणि काम करायला लागलो. परंतु आत्ताचं जे वातावरण आहे आत्ताचं, त्याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये आम्ही कुठेही फीड बसत नाही. आमच्या नेचरची लोक, आम्ही ज्या प्रकारचे आहोत, सरळ साधे, कुठलंही आमच्यावरती कलंक नाही आहे, काही नाही, कुठलाही माफियागिरी नाही, ना बांधकाम, ना काय अनधिकृत नाही, काय नाही, चाळ पण नाही, एखादी रूम पण नाही, बिल्डिंग तर नाहीच नाही. आणि कष्टाने काम केलं, कष्टाने सर्व पक्षासाठी सगळं वेळ दिला, सगळं हे केलं तनमन धनाने. आणि जर का तेव्हा आपल्यावरती अशी परिस्थिती ओढवते, मग कुठेतरी ते स्वतःचं स्वाभिमान दाखवण्यासाठी दुखावलं आणि ते मग ते जपण्यासाठी मग आम्ही हे अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. आता ताईने जसं काही शाळांची उदाहरणं दिली, आपण बोलूया की शाळांच्या उदाहरणाबरोबर तुम्ही पण काम करत असताना नगरसेवक म्हणून सभागृहात या चोळेगावसाठी काय वेगळी कामं केली? बघा, आता तुम्ही अपक्ष म्हणून जाताय, त्यावेळेला पक्षाच्या नावावरची कामं होती, पण अपक्ष म्हणून तुम्ही समोर जाताना कोणतं उद्दिष्ट ठेवलंय की ही कामं मला करायची? तसं बघायला गेलं तर आम्ही स्वतःच्या जोरावरती कामं केली. जसं मी म्हटलं की निधी पुरेसा काहीच मिळालं नाही आणि आमची स्वतःच्या मेहनती होती सगळे. रेल्वेच्या बाबतीत बोलायला गेलं तर ठाकुर्ली स्टेशनचं तुम्ही अवस्था कधी बघितली असाल एक 15-20 वर्षापूर्वी, तर फक्त एक आयलँड प्लॅटफॉर्म होता. बरोबर. आणि मला असं नेहमी वाटायचं की ठाकुर्लीमध्ये सगळं मोठं नागरीकरण होत आहे, सुशिक्षित लोक राहायला येत आहेत, पण त्यांच्या वाट्याला कसा आहे तो स्टेशन आहे, काय ते जिने चढायचे, एकच प्लॅटफॉर्म. आणि तेव्हा आम्ही 2007 मध्ये जेव्हा रामनाईकजी रेल्वे राज्यमंत्री होते, तेव्हापासून आम्ही त्यांना पत्रव्यवहार आणि उपोषणं वगैरे सुरू केली. आणि असा जो काय तगादा लावला उपोषणांचा, मग DRMला एवढ्या किती भेटी, GMला एवढ्या भेटी, उपोषणं हे ते, मग त्यांनी कुठेतरी मनावर घेतलं आणि शेवटी मग ठाकुर्ली स्टेशन जे रुपडं पालटलेलं दिसतं तुम्हाला आता, ते म्हणजे त्याची मेहनत आम्हाला आहे. आणि कधीही स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल की ठाकुर्ली स्टेशनला एस्केलेटर लागेल. पण ते एक नाही, आता 2 एस्केलेटर लागले ना, अजूनही लागणार आहे. बरोबर. तर हे मोठं आहे, मोठी अचिव्हमेंट आहे म्हणजे त्याच्या बाबतीत. परत 12 बंगला जो आता जिथे रेल्वे पोलीस आले, तिथे 12 बंगला म्हणजे आम्ही तिथे लहानपणी फळं, ते जांभळं बिंबळं पाडायला जायचो, पेरू पाडायला. एवढी मोठी तिथे वंडरा, एवढी झाडं सगळे. पण हे जे RPF आले ना तिथे, त्यांचं काहीतरी इस्टॅब्लिशमेंट बांधण्यासाठी, उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. आणि त्यावेळेला ते सगळं आम्ही वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये असताना आमच्याकडे प्रस्ताव आलेले महापालिकेत, त्यावेळेला मी एकदम कट्टरपणे विरोध केला की नाही, तुम्ही वडाची झाडं 150 वर्षाची जुनी वडाची झाडं ही ती इथे तोडताय. माझं म्हणणं काय होतं, तुम्ही हा जो आहे ना, हा RPFसाठी तर हा देऊ नका ना, पॉवर हाऊसमध्ये एवढी जागा आहे, त्यांना ते इथली वनराई कशाला त्याचा नाश करताय म्हणून. आणि इथे एक लोकांसाठी इको पार्क तयार करा म्हणून. आता सगळ्यांना जॉगिंगला हे वेळ लागते, जागा लागते वगैरे, ते कुठून मिळतच नाही. जॉगिंग कुठे करतात? रस्त्याच्या बाजूने, तिथे वाहनं दौडत असतात, असं सगळं फुटपाथवरती. बरोबर. या सगळ्या गोष्टीसाठी पर्यावरण दृष्टीने पण तुम्ही विचार केला. पण ते एक महिला नगरसेवक म्हणून काम करत असताना असं काय वाटतं की आता की महिलांसाठी काय काम करायला आपल्याला पाहिजे होतं, जे त्यावेळेस केलंय आणि आता कुठली राहिली आहेत जी करायची बाकी आहे तुम्हाला? आता आमच्याकडे ज्या महिला आहेत त्या पापड बनवण्याचं काम करतात. बऱ्याच घरगुती काही महिला आहे आणि काही महिला आहेत धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या पण आहेत. तर मी याच्या पुढे आणि चांगल्या आहेत, सगळ्या चांगल्या जाणत्या आहेत महिला. पण मी आता याच्यानंतर ज्या महिला आहेत अशा सर्वसामान्य याच्या
खाली याच्यावर, तर त्यांच्यासाठी समजा काहीतरी उद्योग त्यांना म्हणजे कशी जी महिला असते तिलाच सगळं घरचं बघायचं असतं, बरोबर आहे. सगळं जमवाजमव करायचं, कोणाला काय कमी पडतं ते महिलालाच बघायचं असतं. आणि आता जे चाललंय लाडक्यांचं, तर ह्या लाडक्या बहिणींचं आहे ते मिळतं, ते पण चांगलंच आहे असं नाही आहे, पण ते कोणाला मिळतं जे 2-2 बंगले 2-4 गाड्या त्यांना मिळतं. शहरात पण चालू आहे असं. गाड्यावाल्यांना मिळतं आणि ज्यांना ऍक्च्युअली जे लायबल आहेत ना, एलिजिबल आहेत त्यांना नाही, त्यांच्यापैकी बऱ्याच जण त्याच्यातून वंचित राहतात. अजिबात नाही. आणि मग ह्या घ्यायचं आणि मग एकसारख्या साड्या घ्यायच्या, जेजुरीला जायचं, गणपतीपुळ्याला जायचं, हे काय. पण ह्या महिलांची तशी अपेक्षा नसते. ह्या महिलांची काय अपेक्षा असते का माझं घर कसं चालतंय, 2 टायमाचं जेवण कसं होणार, मुलांना कसं खाऊ घालणार, त्यांचं ते पुरं पाडायला पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करते. त्यांच्यासाठी लघुउद्योजक उद्योग आहे ते कर. आता म्हणजे तुम्ही दर वेळेला आलटून पालटून नगरसेवक झाला, यावेळेला तुम्ही टर्न तुमची घेताय, अपक्ष म्हणून समोर जात आहे. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढताना लोकांनी का निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय समोर 10 मुद्दे प्रमुख किंवा जसं मी तुम्हाला आमचे रेल्वेचं काम सांगितलं, काही वनराईचं काम सांगितलं, दुसरं आम्ही शाळा बांधली मोठी RCC, त्याच्यामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृह बांधलं, एकदम अल्प दरात आम्ही 1200 रुपयामध्ये वगैरे ते उपलब्ध करून देतो. आहे मालकीचा पण कष्ट आम्ही केलं, निधी आम्ही आणला. आम्ही जिम बांधली एक चांगली प्रशस्त जिम, एकदम हायटेक सगळे इक्विपमेंट वगैरे सगळे, इकडून तिकडून पैसे आणून, आणि त्याच्यामध्ये परत महिलांना सुद्धा त्याच्यात संधी मिळावी म्हणून त्यांचा एक स्लॉट ठेवलेला आहे. आणि सर्वात आमची जे महत्त्वाचं सर्वात काम आहे ह्या 20 वर्षामध्ये 24 तास पाणी. हिने सांगितलं की महिलांना हे करू, पण महिलांचे सर्वात निकड काय आहे घरातली, जी ट्रेन पकडायला धावते. अजूनही चोळेगावमध्ये 24 तास पाणी मिळत नाही? हो आहे ना, आम्ही दिले ना. चोळेगावातच 24 तास पाणी आहे गेले 20-25 वर्षापासून. गेले 25 वर्षापासून 24 तास पाणी आम्ही चोळेगावातच देतोय. सर्वात मोठी आमची उपलब्धी आहे. ओके. हा, तर पाण्यासाठी धावाधाव अजिबात नाही, निवांत इथे असं नाही की 2 तास पाणी येतं, 3 तास पाणी येतं, 24 तास पाणी येतं. आणि त्यामुळे महिलांसाठी हे विशेष करून मोठं कम्फर्ट आहे की धावपळ नको, काय आपलं काय असेल तर सगळं मॅनेज करून व्यवस्थित लोकल पकडायचे वगैरे सगळं. म्हणजे ही मोठी उपलब्धी आहे जी आहे ते 24 तास पाण्याची. बाकी गल्लोगल्ली आम्ही लाद्या लावल्या, जे आता तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भाग होता. नगरसेवक म्हणून जे कामं करायचे तुम्ही ती केली. मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की चोळेगावचा जो परिसर आहे, दोघांना मला विचारायचं, दोघंही तुम्ही मला थोडक्यात सांगा. इथे आगरी समाज पण आहे, इथे साऊथ इंडियन पण आहे, आणि इथे बंगाली महोत्सव पण होतो, नवरात्रामधला दुर्गोत्सव सगळं. हे 3 समाज एकत्र घेऊन तुम्ही कसं चालतं? कसं आहे की आम्ही सर्वांशी चांगलं राहतो, सर्वांशी अगदी सौहार्दाचे संबंध आहेत आमचे. बंगाली आहेत, त्यांच्या उत्सवामध्ये जातो, त्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत. मग आमचे जे ग्रामस्थ आहे त्यांच्याशी आम्ही चांगला संबंध ठेवतो. आता त्यांचा आमच्याविषयी काय दृष्टिकोन आहे तो आम्हाला माहीत नाही. का असं ते कधी कधी वेगळा विचार करतात. कधी कधी ते म्हणतात की हा बाहेरच्यांचा नगरसेवक आहे, हा मद्राशांचा नगरसेवक आहे. पण इथे जर का कॉस्मोपॉलिटन सोसायटी झाली आहे, आता तुम्ही बघा ना इथे कोण आहेत ग्रामस्थ, म्हणजे मी बोलत नाही, कमी संख्येने आहेत. आणि बाकी म्हणजे हा नैसर्गिक वाढ आहे इथे सगळी. मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, ही नैसर्गिक वाढ आहे. आणि तुम्ही जर का त्या नैसर्गिक वाढीचं रिप्रेझेंटेशन करताय लोकप्रतिनिधी म्हणून, तर मग तुम्हाला सगळ्यांनाच कवेत घेणं, सगळ्यांनाच घेऊन पुढे चालणं गरजेचं आहे ना. एका विशेष जात धर्म किंवा स्थानिक वगैरे असं बनून चालणार नाही ना. आम्ही असं तर कधी दुजाभाव केला नाही अटेस्टेशनला बसल्यानंतर, नाही हे तू आहे, तू हे, तू धर्माचे अमुक, ह्याचे अमुक, त्याचं नाही. आम्ही सर्वांचीच कामं करतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनाच धरून कामं करतो आणि सगळ्यांचाच हात धरून पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. बरोबर. पण आता राजकारणात कसं काय चाललंय आता तुम्हाला माहिती आहे, कोण कुठे जातं, काय येतं, बस त्यांच्या विवेक बुद्धीवरती अवलंबून आहे सगळं. तुम्हाला काय वाटतं? तेच मी म्हणते, हा सगळा समाज एकत्र कसा आणता येईल? सगळा समाज आहेच, एकत्रच आहोत आम्ही सगळे, आणि आम्हाला सगळे साथ देतातच. पण कायकांच्या मनात असं आहे का, तुम्ही जसे माझे मिस्टर म्हणाले का तुम्ही ह्यांचे नगरसेवक, तुम्ही त्या, आम्ही कोणाचे, आम्ही सगळ्यांचे, आम्हाला सगळे आम्हाला बोलवतात सगळ्या कार्यक्रम, सगळ्या त्यांच्या ज्या साऊथ इंडियन आहेत त्यांचा पण हळदी कुंकू असतो, काय असतो, नवरात्र असतं, मला आणि आवर्जून बोलवतात जेवायला जाणं. आमचं असं घरोबा आहे, तसं सगळ्यांशीच घरोबा, सगळ्यांबरोबर चांगलंच आहे. बंगाली समाजाचा नवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या इथे महिला समितीच्या बाजूला
खूप मोठा उत्सव होतो बंगाली- ते बघतोय आम्ही. हो तर त्याच्यातला समन्वय या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर तो तुम्ही कसा साधणार? बंगाली समाज हा जो तुम्ही म्हणताय ना इथे उत्सव होतो त्याला इतिहास आहे. म्हणजे त्यांना 65 वर्ष झाली. मी लहानपणी आहे ना बंगाल्यांचं एक बंगल्यांमध्ये ते मुखर्जी म्हणून कोणी साहेब यायचे रेल्वेचे, तिथे त्यांचं व्हायचं, मग कुठेतरी शिफ्ट व्हायचं, असं अनस्टेबल होतं त्यांचं. मग नंतर मग ते इथे येऊन महिला समितीमध्ये स्थिर झालं. तेव्हा माझ्या लहानपणी आमची मोठ्या ट्रकचा आमचा बिझनेस होता, म्हणजे सप्लाय वगैरेचा. हे ठाकुर्ली पॉवर हाऊसची कोळशी जी ती सप्लाय करायचे माझे बाबा आणि मोठा भाऊ. तर आमच्याच ट्रक तेव्हा हे बस असं काही नव्हतं जास्त वाहनं. तेव्हा आमचा ट्रक आम्ही बंगाली समुदायाला आमचा ट्रक आवर्जून ते न्यायचे ते विसर्जन करायला दुर्गा मातेचं. आणि माझी लहानपणाची आठवण म्हणजे मी तेव्हा लहान होतो, 7-8 वर्षाचा, आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसून जायचो हाऊस म्हणून. आणि कशाचे हाऊस माहिती आहे का? ते देवीच्या हातात ते पत्र्याचे भाले ते वगैरे ते शस्त्र असायचे ना, ते घेऊन कलेक्ट करून ठेवायचं, कारण नाहीतरी ते विसर्जित करणारच. अशी बंगाली समाजाची आणि आमचे जवळीक आहे. म्हणजे खूप खूप जुने संबंध आहेत. आणि साऊथ इंडियन समाज जो आहे, खास करून केरळीय समाज, तामिळ समाज. आता मी स्वतः केरळला स्वामी शरणम अय्यप्पा आहे ना त्या ठिकाणी शबरीमलाला मी 5 वेळा सतत जाऊन आलोय. 5 वेळा स्वतः वेळेला उपवास धरून 40-40 दिवसाचे उपवास धरून जाऊन आलोय. आणि ते कोणाबरोबर मला काय माहिती तिथलं काय, त्यांचीच लोकांनी मला घेऊन गेलं आणि त्यांनी सगळं दाखवलं. आणि आमचं एवढं बॉन्डिंग आहे ना त्या केरळी समाजासोबत किंवा ह्या तामिळ समाजासोबत, तुळू समाज आहे त्याच्यासोबत, ह्या खास ते त्या आम्हाला आहे ना आपलं मानतात असं. आणि गावाला जे ग्रामस्थ आहेत ते आम्हीच आहोत ना, रक्ताची नाती आहेत ना, हे आम्ही समजतो. आणि त्याच्यामुळे आमच्या मनात कुठलाही दुजाभाव नाही. सर्वजण आम्हाला व्यवस्थित विचार करून आम्हाला आमची जे आत्तापर्यंत जे आम्ही कमळ फुलवत आणलेलं आहे, तर आता आम्ही आमची रिक्षा दौडवणार आहेत पुढे. त्या रिक्षा दौडवण्यासाठी आम्हाला आमची जनता सगळी मदत करेल हे अशी आम्हाला आशा आणि अपेक्षा आणि विश्वास आहे. बिलकुल. आता तुम्ही परत भाजपच्या मुद्द्याकडे आला म्हणून विचारतो की या निवडणुकीत भाजपने तुम्हाला टाळलं का तुम्हीच भाजपला सोडलं? एक आहे की बघा, भाजपने जसे म्हणजे आम्हाला अपमानास्पद, अन्यायकारक आणि बाकी वागणूक दिली कुठेतरी, म्हणजे असं काय माहीत नाही, त्यांच्या काही नेत्यांमध्ये असं न्यूनगंड आहे की समोरचा माणूस एज्युकेटेड असला, उच्च शिक्षित असला, आणि आपण जरा कुठेतरी कमी शिक्षित असलो तर कुठेतरी त्यांना काय वाटतं, भय वाटतं, काय वाटतं काय माहीत, हा आमच्या पुढे जाईल वगैरे. आणि आम्ही कधी तशी आज धरली पण नाही की आमदार व्हावं विमदार व्हावं. आम्हाला माहिती आहे ना आमच्या अवकात काय नाही, आमदार होण्यासाठी काय काय पात्रता लागते, काय काय सगळं साधन सामग्री लागते, ते आमच्यात नाही. आम्ही साधी लोक सगळं, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणारे, मी सांगतो परत आवर्जून, भ्रष्टाचार न करणारे, अनधिकृत माफियामध्ये न इन्व्हॉल्व होणारे, हे कॅमेऱ्यामध्ये सांगतो मी, आणि ते खरं आहे. अशा लोकांची गरज त्याला नाही आहे. आता तुम्ही बघता भाजपमध्ये काय सगळे कोणाकोणाची भरती होते सगळे, आणि त्या भरती करून त्यांना परत बिनविरोध आणलं जातं आहे. आता त्यांचं ध्येय धोरण नवीन जर का झालं असेल, ठरलं असेल 2005 नंतर, आणि आम्ही त्याच्यामध्ये फिट होत नसू तर मग आता काय करणार? मग आम्ही वेगळं झालेलं बरं म्हणून आम्ही राजीनामा दिला 1-1.5 महिना आधीच. आम्ही स्वतःहून राजीनामा दिला भारतीय जनता पार्टीचा, की नाही आम्ही तेव्हाच्या लोकांना मानायचो, राम कापसे साहेब वगैरे सगळे, पण आत्ताच्या जो ढाचा आहे भाजपचा, त्याच्यामध्ये आमची विचारसरणी, आमचं जे विचार आहेत ते फिट होत नाही, आमचा कॅरेक्टर फिट होत नाही, म्हणून बाबा वेगळं झालेलं बरं म्हणून आम्ही भाजप सोडलं. परंतु आमची मनधरणी करायला कोणी आलं नाही. जसं तुम्ही बघताय अनेक नेते, ज्येष्ठ नेत्यांनी काय बोलले पक्षाविरोधात, काय कॉमेंट केलं नाही, आम्ही त्यांना भेटू, आम्ही त्यांची समजूत काढू. पण आमच्या बाबतीत असं काही कोणी बोललं नाही, काय नाही, कारण आम्ही नगण्य आहोत ना, असा विषय. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण आपल्या नेत्याशी बोलावं? आता ज्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही की नाही? नाही, आता ऑफलेट नाही केला, कारण स्वाभिमान आडवा आला. कारण ज्यांच्याकडूनच आम्हाला वागणूक मिळाली अपमानजनक आणि अन्यायकारक, आणि मग त्यांच्याकडे काय जायचं, कारण आम्ही त्या ढाच्यातले, त्या साच्यातले, त्या याच्यातले विचारसरणीचे बनलेलंच नाहीत. माझं म्हणणं काय माहिती आहे का, भारतीय जनता पार्टी विथ अ डिफरन्स आहे ना, आणि विथ अ डिफरन्स आय एम अंडरलाइनिंग, आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावरच, विश्वासावरच आम्ही माझं BE सिव्हिल आणि माझं करिअर सोडून मी कामाला सुरुवात केली. पण इट इज नॉट अ पार्टी विथ अ डिफरन्स राईट नाव, असं मला वाटलं आहे. आणि काहीतरी फरक जाणवला आणि काहीतरी वेगळंच काहीतरी आहे असं जाणवलं, म्हणून मी अंग काढून घेतला. प्रमिलाजी, आता तुम्ही अपक्ष लढताय, मागच्या वेळेला तुम्ही एका पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढली, तर ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते की अपक्ष म्हणून समोर जाताना
काय वाटतं की लढा खूप छान कसा? वाटतंय, खूप छान वाटतंय. हलका हलका आपल्या- वाटतं. एकदम हलकं. खरंच सांगते, जे आपल्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे, जनतेचा आपली साथ आहे, सगळे आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भीती कशाची? समोर किती दिग्गज रथी महारथी असो, जनता कार्यकर्ता आपल्या पाठीशी असली तर भीती नको आहे. भीती नाहीच आहे, हेच सांगते. अच्छा, प्रभाग पद्धत आहे यावेळेला. मागच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस 4 टर्म निवडून आला तेव्हा फक्त वॉर्ड पद्धत होती. बरोबर आहे. तर या प्रभाग पद्धतीमध्ये तुम्ही कसं स्वतःला कसं पोहोचताय लोकांपर्यंत, कारण ते पोहोचणं आणि लोकांशी संवाद साधणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे या निवडणुकीतला आणि वेळ कमी. बरोबर आहे. तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात की एकदम नवीन आहे आणि अगदी नवीन वार्ड आणि तिथे कधी आम्ही गेलो नाही प्रचाराला, काही नाही. अशी आम्हाला तिथे प्रचार करायचा आणि मतं मिळवायचे. बरोबर. तर तुम्हाला एक माहिती देतो, कारण ही राजकारणाची काय मजबुरी असेल शेवटच्या वेळेला. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, दिग्गजांविरोधात बंड पुकारता, तेव्हा असं लक्षात आलं की पॅनल पद्धतीमध्ये कुठेतरी तुम्हाला इतर जे वार्ड आहेत तुमच्या संलग्न वार्ड, त्याच्यामध्ये थोडीफार तुम्हाला कोणीतरी काहीतरी साथ देणारी लोक असायला हवेत. कारण सगळं स्लिप वाटणं, प्रचारपत्रकं वाटणं, तुमचा प्रचार करणं. म्हणून कालच आम्ही तुम्हाला एक बातमी देतो, कालच आम्ही आम्हाला वंचित बहुजन आघाडी, अच्छा, हां, जे बाळासाहेब आंबेडकर आहेत, प्रकाश आंबेडकरजी यांच्या पक्षाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि मग त्यांची इतर तिन्ही वार्डामध्ये त्यांचे उमेदवार आहेत. तर आम्ही एकत्र प्रचार करणार आणि शक्य आहे तेवढं एकत्र काम करणार. मगाचपासून आपण जे राजकीय तुमच्या स्थित्यंतराबद्दल चर्चा करतोय ना, त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही भाजप सोडली, राजीनामा दिला, याच्यानंतर इतर कुठल्या पक्षातनं तुम्हाला ऑफर नाही आली? मनसे असेल, शिवसेना असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, किंवा अजून राष्ट्रीय कुठला एखादा पक्ष असेल? लागलीच ऑफर आले सगळ्या. तुमच्या शिंदे सेनेची, साहेबांची सेनेची ऑफर आली, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची ऑफर आली, काँग्रेसची ऑफर आली, मनसेची ऑफर आली. पण कसं मी तुम्हाला सांगितलं की एका विचारसरणीने जोडल्या गेलेल्या असल्यामुळे आणि ह्या पक्षाशी नाळ जोडल्यामुळे कुठेतरी बाकीचे जे विचारसरणी आहेत त्यांच्याशी सरमिसळ होणं, त्याच्यात संलग्न होणं हे कुठंतरी जड वाटायला लागलं. म्हणून मग त्यांना आम्ही वेट अँड वॉचवरती ठेवलं आणि मग शेवटपर्यंत मग त्यांच्याशी अलाईन नाही झालो. आणि मग माझ्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा राजीनामा दिला तेव्हा बोललेलं स्पष्ट, पत्रकारांनी विचारलं ना, मग तुम्ही काय करणार राजकारण? मी म्हटलं आम्ही राजकारणच सोडणार. आता कुठल्या पक्षात जाणार का? नाही, आम्ही म्हटलं कुठल्याही पक्षात जाणार नाही. आता राजकारणामध्ये आम्हाला टिकून राहण्यासाठी, अपक्ष लढण्यासाठी आम्हाला म्हणजे परिस्थिती तशी निर्माण झाली म्हणून अपक्ष लढतोय. परंतु आम्ही तो शब्द राखला आहे की आम्ही कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही आणि अपक्ष लढतोय. याच्या पुढचंच राजकारण हे फक्त तुमचं पक्षविरहित राजकारण असेल? हो, नक्की नक्की नक्की. बिलकुल. श्रीकरजी आणि प्रमिळाताईंबरोबर आपण ही चर्चा करतोय. त्यांनी त्यांची मतं स्पष्ट केली आहेत की राजकारणामध्ये ज्या पक्षाबरोबर इतके वर्ष त्यांनी काम केलं त्या पक्षानेच आता त्यांना अंतर दिलं आणि अपक्ष म्हणून पुढे जात असताना आता पक्षविरहित राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते या निवडणुकीत प्रयत्न करत आहेत. अजूनही काही रॅपिड फायर प्रश्न त्यांच्यासोबत करायचे आहेत, त्यांच्यासोबत दुसऱ्या ठिकाणी माझ्यासोबत या. श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांच्याबरोबर आपण चोळेगावच्या प्रभागात फिरतोय त्यांच्यासोबत आणि आत्ता त्यांना मला काही रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत आणि या रॅपिड फायर प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना थेट उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्ही उत्तरं दिली असतील तशीच उत्तरं तुम्हाला आता रॅपिड फायरमध्ये. पहिलं तुमच्यापासून सुरू करतो आणि मग ताईंकडे येतो. पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आवडता नेता कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे ऑफकोर्स. राज ठाकरे की शरद पवार? ज्येष्ठ अनुभवी आणि धुरंधर नेते शरद पवार. अच्छा. कोणता कलाकार आवडतो तुम्हाला? फिल्मी कलाकारमध्ये हिरोईनमध्ये मीना कुमारी माझी आवडते. वा. आणि हिरोमध्ये? आणि हिरोमध्ये गुरुदत्त. मला आर्टिस्टिक फिल्म जास्त आवडतात मसाला फिल्मपेक्षा. म्हणून गुरुदत्त जास्त? म्हणून गुरुदत्त. ओके. म्हणजे गुरुदत्तच्या फिल्ममध्ये वास्तविकता दर्शवली जाते आणि मी कुठेतरी त्याच प्रकारचा आहे, इमोशनल, सेन्सिटिव्ह. अच्छा. आणि मला म्हणून त्या प्रकारची फिल्म आवडतात. खेळ कोणता आवडतो? खेळ बघा, आताचे खेळ आहेत ना बरेचसे स्पॉन्सर आणि फिक्स झालेले आहेत, त्याच्यामुळे मला ते खेळ. तुम्ही राजकारणापासून म्हणता? ते नाही, बघा ना तुम्ही, मॅच फिक्सिंग होतात सगळे आणि जे खेळाडू चांगले खेळतात ठीक आहे, ते देशाचा गौरव वाढवतात, परंतु आम्हा पैसा येतो. पण खरे खेळाडू कोण आहेत? जे गावाकडून येतात, आदिवासी भागातून येतात आणि ऑलिम्पिकमध्ये, आर्चरीमध्ये, वेटलिफ्टिंगमध्ये आणि अशा मेडल मिळतात आपल्या स्वकष्टाने, बिलकुल विपरीत परिस्थितीमध्ये काम करून आणि येऊन सगळं काय यायला जायला साधन नसतं, त्यांचं ट्रेनिंगचं साधन नसतं. हे मी माझे हिरो समजतो. मग तुम्हाला आवडता खेळाडू कोण वाटतो आत्ताच्या घडीला?
आवडता खेळाडू मला बघा आता क्रिकेटमध्ये म्हटलं तर तसं आहे म्हणजे धोनी आहे. धोनी आवडतो. ओके. गायक कोणता आवडतो? गाणी तुम्ही ऐकत गायक असाल. मध्ये मी स्वतः गाणी गातो बरं क्या बात आहे. हा, किशोर कुमार आणि मुकेश. वा. हा. म्हणजे हे या सगळ्या आवडी तुमच्या खूप अँटिक आणि वेगळ्या आहेत. हो. म्हणून तुम्ही राजकारणात पक्षविरहित विचार करून पुढे जात आहे. तर नक्कीच ताई मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या दृष्टीने महिला नेत्यांमध्ये जर विचार केला, अमृता फडणवीस की प्रियंका गांधी? दोन्हीही बसत नाही. दोन्ही बसत नाही. दोन्हीही बसत नाही. मला जी माझी आवडती व्यक्ती आहे ती सावित्रीबाई फुले आहे. वा, त्यांनाच मी हे करते. क्या बात आहे. सण कोणता आवडतो? दिवाळी सण आवडतो. दिवाळी जास्त आवडतो. कारण माझा जन्मदिवस दिवाळीच्या दिवशी अरे वा. लक्ष्मीपूजनच्याच दिवशी झालाय. म्हणून? सगळे दिवे लावलेले असतात आणि म्हणजे याच्यानेच तो सेलिब्रेट होतो. त्याच्याने सगळे दिवे लागलेले असतात म्हणून मला दिवाळी उजेड सण असतो. आवडतो. उजेड जास्त. अच्छा. प्रकाशात. आणि जसं आता साहेबांनी सांगितलं की कलाकारांमध्ये त्यांना खूप गुरुदत्त आणि हे सगळे आवडतात, तसं तुम्ही फिल्म बघत असाल, पिक्चर बघत असाल तर कोणता कलाकार आवडतो? जयश्री कडकड आवडते. मराठीमध्ये जयश्री कडकड. मराठीमध्ये क्या बात आहे. दोघांची आवडीनिवडी फार अँटिक आहेत म्हणजे आणि खूप वेगळ्या आहेत निश्चितपणे. म्हणून तुम्ही गायकांमध्ये गाणी ऐकत असाल तर कोण आवडतं? लता मंगेशकर फॅमिली आणि आपले सुधीर फडके. सुधीर फडके. वा. सुधीर भाऊ. सुधीर भाऊंची बाबूजींची गाणी जास्त आवडतात. बाबूजींची. आणि खाण्याच्या पदार्थामध्ये खास करून व्हेज की नॉनव्हेज आवडतं? दोन्ही. पहिला मी नॉनव्हेज खूप खायचे. लग्न झाल्यापासून थोडी साहेबांनी व्हेज बनवलं. मी 99.99% व्हेजिटेरियन आहे. नॉनव्हेज ह्यांना बिलकुल आवडत नाही. मला व्हेज आवडत पण आता त्यांच्यामुळे माझं नॉनव्हेज कमी झालं. अच्छा. म्हणजे कुठतरी ह्या सगळ्या आवडीनिवडी एकत्र घेऊन तुम्ही जाताय, अपक्ष निवडणूक लढवताय आणि रिक्षा घेऊन पुढे जाताय. हो. खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही की नव्या पक्षविरहित राजकारणामध्ये तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी जपत तुम्ही पुढे जावं आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला वेगळ्या गोष्टी पदरात पडून या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. टॉपिक राजेंद्रमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू नव्या प्रभागात, नव्या नेत्यांसह, नव्या प्रश्नांसह. नमस्कार.